Good morning, all of you. Today I am going to discuss about a second experiment in biochemistry and clinical pathology subject. Okay, this aim of this experiment is to identify the given sample of carbohydrate by qualitative tests. Okay, as you know, on biochemistry have the theory as well as practical also. On the last week we have completed a first experiment, that is the introduction to biochemistry and the clinical pathology laboratory. ओके, तर मी आजपासून ऑनलाईन पद्धतीनं किंवा जसं आपण रेकॉर्ड करतो लेक्चर तशाच पद्धतीनं मी एक्सपेरिमेंटसुद्धा घेणार आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्हिडिओज वगैरे इतके काही जास्त समजत नाही आहेत जे यूट्यूबवरचे आहेत ते, त्यामुळं मग मी स्वतःहून घेण्याचा प्रयत्न करते एक्सपेरिमेंट. सो त्यामध्ये आपण लास्ट जे काही एक्सपेरिमेंट आहे त्यामध्ये आपण बायोकेमिस्ट्रीचं जे काही लॅबोरेटरीमध्ये जे इक्विपमेंट असतात किंवा इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला लागतात त्या इन्स्ट्रुमेंटबद्दल आपण लास्ट एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं होतं. त्यामध्ये मग डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज अ कलरीमेट्री, सेंट्रिफ्यूज मशीन, ओके, pH मीटर, ओके, या गोष्टी आपण फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये बघितल्या होत्या. जे तुम्हाला समजल्या असतील, मे बी नसायला समजल्या तर आपण आणखी एक त्याबद्दलचा एक व्हिडिओ तयार करूयात. ओके, सो आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करतो आहे, सेकंड एक्सपेरिमेंट जो की कार्बोहायड्रेट्स आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, म्हणजे त्याबद्दल आपण डिफरंट कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात त्यापैकी कुठला कार्बोहायड्रेट हा आहे ते आयडेंटिफाय करण्याच्या कुठल्या टेस्ट आहेत किंवा त्या परफॉर्म कशा केल्या जातात, आणि ऑल ओव्हर त्याचं ऑब्झर्वेशन आणि टेस्ट आणि ऑब्झर्वेशन ह्या दोन्ही गोष्टी आपण आजच्या एक्सपेरिमेंटमध्ये बघणार आहोत. ओके, तर त्या अगोदर आपल्याला माहिती थेरीमध्ये मी आज फर्स्ट लेक्चर घेतलेलं आहे कार्बोहायड्रेटचं. तर कार्बोहायड्रेट तो एक्सपेरिमेंट म्हणजे तो थेरीमध्ये आहे कार्बोहायड्रेट चॅप्टर, म्हणूनच मी प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा घेतला आहे, कारण सायमल्टेनियसली तुम्हाला समजून जाईल. कारण जे गोष्टी प्रॅक्टिकलमध्ये आहेत त्या थेरीमध्ये सुद्धा आहेत, आणि थेरीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकलमध्ये आहेत कार्बोहायड्रेटबद्दलच्या. सो हा जो काही पॉईंट शिकवणार आहे ज्या बायोकेमिस्ट्रीमधला जो काही कार्बोहायड्रेट चॅप्टर आहे त्याच्या ज्या काही क्वालिटेटिव्ह टेस्ट्स आहेत त्या टेस्टसुद्धा थेरीमध्ये आहेत ॲज वेल एज प्रॅक्टिकलमध्ये आहेत. दोन्हीसाठी पण मी आज लेक्चर घेते. ओके, थेरीसाठी पण आणि प्रॅक्टिकलसाठी पण. ओके, तर डबल रिवाईज होणार नाही पॉईंट हा कुठला, आयडेंटिफिकेशन टेस्ट किंवा क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर दी कार्बोहायड्रेट्स. ओके, इट इज अन इम्पॉर्टंट पार्ट और इम्पॉर्टंट टेक्निक्स इन दी कार्बोहायड्रेट चॅप्टर. ओके, तर मी काय करते, दोन्ही म्हणजे थेरीसाठी ॲज वेल एज प्रॅक्टिकलसाठी सुद्धा हा पॉईंट घेते. तर दोन्हीकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. असं नाही की फक्त हा प्रॅक्टिकलमध्ये विचारला जाईल, हा थेरीमध्ये पण पॉईंट विचारला जाऊ शकतो. म्हणजे की डिफरंट ज्या काही केमिकल रिॲक्शन्स असतात किंवा टेस्ट असतात त्या कशा होतात, त्याचा रिॲक्शन्स म्हणजे कुठला कलर प्रोड्यूस होतो रिॲक्शन झाल्यानंतर, या गोष्टी थेरीमध्ये सुद्धा विचारल्या जातील क्वेश्चन पेपरमध्ये. सो दोन्हीसाठी प्रॅक्टिकलसाठी ॲज वेल एज थेरीसाठी सुद्धा तुम्ही हे करून ठेवू शकता. तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा क्वालिटेटिव्ह टेस्ट आहेत त्यासाठी हा पॉईंट शिकवते. सो थेरीमध्ये मग आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत, पण ज्या क्वालिटेटिव्ह टेस्ट आहेत त्या ऑलरेडी प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला शिकायला भेटणार आहेत, त्यामुळं थेरीमध्ये डबल रिवाईज करायची गरज नाही. ज्यांना वाटतं की डबल रिवाईज करा तर ठीक आहे, आपण त्यांच्यासाठी सुद्धा रिवाईज करूयात. सो most important is the objective of this practical. Okay, so study the properties of the carbohydrate and to determine the identity of the unknown carbohydrate by carrying out a series of chemical reactions. तर मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे या एक्सपेरिमेंटचं, थोडंसं तुमच्या मॅन्युअलपेक्षा किंवा तुमचं जे रेकॉर्ड बुक आहे, जसं की आपण त्याला बायोकेमिस्ट्री मॅन्युअल असं म्हणतो, ते मॅन्युअलचं तुम्हाला मी काय पाठवून देईन, स्क्रीनशॉट पण पाठवून देईन तुम्हाला ॲज अ इन्फॉर्मेशन म्हणून. आणि तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही फिजिकली याल तेव्हा तुम्हाला ते कंप्लीट करून मला दाखवायचं आहे. ओके, जसं की आपण रेकॉर्ड बुक्स वगैरे बघतो की डायरेक्टली सगळं दिलेलं असतं, फक्त तुम्हाला फील करायचं असते इन्फॉर्मेशन. तशाच टाईपमधलं हे मॅन्युअल आहे. तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातील, ऑब्झर्वेशन विचारले जातील, त्या ऑब्झर्वेशनमध्ये फक्त तुम्हाला लिहायचं आहे त्या बुकमध्ये किंवा रेकॉर्ड बुकमध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो, मॅन्युअल असं म्हणतो. सो ते मॅन्युअलचं तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून देईन, PDF बनवून पाठवून देईन. आणि जे काय प्रॅक्टिकलचं जे काय चार्ट आहे, ऑब्झर्वेशन चार्ट, तो पण मी तुमच्या ग्रुपवर सेंड करते. ओके, सो प्रॅक्टिकल चार्ट म्हणजे काय की त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की कुठला एक्सपेरिमेंट चालू आहे आणि किती एक्सपेरिमेंट झाले, त्याचं नाव लिहायचं, एक्सपेरिमेंट नंबर 1, त्याचं टायटल लिहायचं आहे कुठलं आहे ते, आणि त्यामध्ये किंवा त्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला काय समजलं किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व काय केलं. जसं की आपण आजच्या एक्सपेरिमेंटमध्ये कार्बोहायड्रेटबद्दलचं ऑब्झर्वेशन करतो आहे, मग त्यामध्ये कार्बोहायड्रेटचे टेस्ट किंवा त्याबद्दलचे ऑब्झर्वेशन कसे आले किंवा तुम्हाला काय समजलं त्याच्यातून, तुम्ही काय घेतलं, या सगळ्या गोष्टी त्या ऑब्झर्वेशनच्या या कॉलममध्ये लिहायचं आहे. आणि लास्ट आहे ते म्हणजे रिमार्क, म्हणजे तुम्हाला समजला नाही समजला किंवा तुम्हाला त्याच्यातल्या काय अडचणी असतील त्या लिहायच्या आहेत आणि ते PDF
प्रिंटआउट काढून घ्यायचं. नोटीस आहे, महत्त्वाचे आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगते की तुम्हाला प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन चार्ट मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करते. तर सो त्यामध्ये काय असेल की तुम्हाला एक चार्ट असेल, तो चार्ट प्रिंटआउट करायचा आहे. कुठेही झेरॉक्समध्ये जाल तेव्हा तुम्हाला ते PDF तुम्हाला झेरॉक्स करून देतील. आणि झेरॉक्स केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते एक्सपेरिमेंट नंबर 1 जर झाला असेल आपला लास्ट वीकमध्ये, त्याचं नाव लिहायचं आहे. नाव काय आहे त्या एक्सपेरिमेंटचं, कितवा एक्सपेरिमेंट आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला काय काय शिकवलं होतं, त्याचं ऑब्झर्वेशन, त्याचे टायटल झाल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन म्हणजे काय, की तुम्ही त्या एक्सपेरिमेंटमधून काय शिकलात. ओके, त्या गोष्टीचं थोडंसं इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की या एक्सपेरिमेंटमध्ये आम्हाला हे शिकायला भेटलं, त्यामध्ये हे होतं, ते होतं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये लिहायच्या आहेत. आणि लास्ट रिमार्कमध्ये काय करायचं आहे, तर एक्सपेरिमेंट समजला की नाही, किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत का, काय क्वेश्चन्स आहेत का, या रिमार्कमध्ये पण लिहू शकता. थोडेसे मोठे मोठे कॉलम केले आहेत त्या चार्टमध्ये, त्यामुळे तुम्ही तिथे इनफ छोट्या अक्षरामध्ये लिहू शकता. आणि जर काय असेल, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी मला ते लिहिलेलं जे काय चार्ट आहे, तो चार्टचा फोटो मला सेंड करायचा आहे व्हॉट्सअपवर, जेणेकरून मला लक्षात येईल की किती विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकलचं ऑब्झर्वेशन केलं आहे, किंवा किती, कारण त्यावरच तुम्हाला मार्क्स देणार आहे मी. लक्षात ठेवा, ऑब्झर्वेशन चार्ट जर तुम्ही लिहून मला वापस त्याचा फोटो जर पाठवला तरच त्या विद्यार्थ्याला त्या एक्सपेरिमेंटचे मार्क्स मिळतील. लक्षात ठेवा, नाही तर मार्क्स मिळणार नाहीत. ओके, त्याबद्दलच्या काय अडचणी असतील, आताही नाही समजलं तुम्हाला त्या चार्टबद्दलचं, तर फोन करून विचारा. आणखी ग्रुपवर तुम्हाला नोटीस टाकून मी प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपल्या एक्सपेरिमेंटचं, तर टू स्टडी दी प्रॉपर्टीज ऑफ कार्बोहायड्रेट, म्हणजे कार्बोहायड्रेटचे डिफरंट प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या असतात, आणि डिफरंट सारे कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतात. जसं की आपण लास्ट आपल्या आजच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट, त्यामध्ये आपण मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड, पॉलिसॅकॅराइड्स, त्यामध्ये पण डिफरंट एक्झाम्पल असतात. मग त्यापैकी, त्या सगळ्यापैकी कुठला कार्बोहायड्रेट तो आहे, तो समजण्यासाठी काय करायचं, तुम्हाला क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉलो करायच्या आहेत. ओके, समजतं आहे. थोडंसं प्रोनाऊन्सिएशन चेंजेस होतील कंटिन्युअसली बोलण्यामुळं, तर त्याला दुर्लक्ष करून जे महत्त्वाचं ते ऐकलं तर बरं राहील. ओके, सो ऑब्जेक्टिव्हमध्ये काय बघणार आहेत, तर कार्बोहायड्रेटचे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स कुठले आहेत, प्रॉपर्टीज कुठले आहेत, आणि डिफरंट, फॉर एक्झाम्पल आता डिफरंट अमायनो ॲसिड्स, समजा 10 ते 15 अमायनो ॲसिड्स कार्बोहायड्रेट्स आहेत. जसं की आपण सांगितलं पॉलिसॅकॅराइड्स, मोनोसॅकॅराइड्स, मग हजारो असतील, 100 ते म्हणजे हजारो कार्बोहायड्रेट्स असू शकतात आपल्या बॉडीमध्ये. त्यापैकी कुठला कार्बोहायड्रेट, त्याचं नाव काय आहे, किंवा त्याचं आयडेंटिफिकेशन टेस्टून आपल्याला समजतं की हा कुठला पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट्स आहे तो. ओके, समजलं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे एक्सपेरिमेंटचं. नेक्स्ट आहे ते म्हणजे जनरल इंट्रोडक्शन, म्हणजे काय की कार्बोहायड्रेटची डेफिनेशन, आणि कार्बोहायड्रेट म्हणजे काय, जसं की मी सांगितलेलं आहे ऑलरेडी आपल्या फर्स्ट चॅप्टरमध्ये, फर्स्ट लेक्चरमध्ये आजच्या, की त्यामध्ये आपण कार्बोहायड्रेटची डेफिनेशन बघितली. डिझाईन पॉलिहायड्रॉक्सी पॉलिहायड्रॉक्सी कीटोन और इट्स डेरिवेटिव्स. ओके, इज कॉल्ड ॲज अ कार्बोहायड्रेट्स. ओके, समजते तुम्हाला, कार्बोहायड्रेट्स इज कॉल्ड ॲज अ पॉलिहायड्रॉक्सी अल्डेहाइड और पॉलिहायड्रॉक्सी कीटोन विच आर and its derivatives is called as a carbohydrates, or the substances which is used to synthesize the glucose in the form of energy is called as a carbohydrate. असं पण म्हणू शकता. पण फर्स्ट डेफिनेशन तुम्ही फॉलो करू शकता. इट इज अन पॉलिहायड्रॉक्सी अल्डेहाइड अँड पॉलिहायड्रॉक्सी कीटोन अँड इट्स डेरिव्हेटिव्ज इज कॉल्ड ॲज अ कार्बोहायड्रेट्स. आपण याबद्दल बोललेलो आहोत, फंक्शन्स बघितलेले आहेत, ॲज वेल ॲज आपण बघितले कार्बोहायड्रेट जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जातो, मेटाबोलाइज होतो किंवा ॲब्सॉर्प्शन होतो, तेव्हा नंतर त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होतं. ग्लुकोज नंतर आपल्याला काय करतं, एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. हे जनरल इंट्रोडक्शन आपण आज फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. सो नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. जसं की मी सांगितलं होतं की क्लासिफिकेशन 3 पॉईंटमध्ये म्हणजे पडतं, म्हणजे 3 क्लासेसमध्ये, मेन 3 क्लासेसमध्ये पडतं. ते म्हणजे मोनोसॅकॅराइड्स, डायसॅकॅराइड्स अँड ट्रायसॅकॅराइड्स. ओके, मोनोसॅकॅराइड्स म्हणजे काय की बेसिक युनिट. ओके, मोनोसॅकॅराइडचं, मोनो म्हणजे काय की एक. ओके, मोनोचा अर्थ काय होतो, एक, अँड सॅकॅराइड म्हणजे काय, शुगर, म्हणजे कार्बोहायड्रेट्स. समजतं आहे, मोनो मीन्स 1 सिंगल, अँड सॅकॅराइड्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स, म्हणजे एकच तिथं कार्बोहायड्रेट प्रेझेंट, ज्या कार्बोहायड्रेटमध्ये फक्त एकच मॉइटी प्रेझेंट आहे, त्यालाच काय म्हणतो आहे आपण, मोनोसॅकॅराइड असं म्हणतो आहे. आणि सिम्पलेस्ट फॉर्म आहे मोनोसॅकॅराइड म्हणजे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हायड्रोलायसिस होत नाही, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, मोनोसॅकॅराइड्स असं म्हणतो. हा क्लास आहे, फर्स्ट क्लास आहे कार्बोहायड्रेटचा. ओके, त्याची डेफिनेशन पण बघूयात आपण, थेरीमध्ये पण बघणार आहेत, प्रॅक्टिकलमध्ये पण बघणार आहेत. फक्त थोडंसं फास्ट घ्यावं लागेल, कारण प्रॅक्टिकलमध्ये इतकं तुम्हाला डिटेलची गरज नसते, फक्त केमिकल रिॲक्शन्स खूप महत्त्वाचे असतात. ऑल ओव्हर थेरीमध्ये तर या गोष्टी होतातच, क्लासिफिकेशन, डेफिनेशन, सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स, ह्या सगळ्या गोष्टी होतातच थेरीमध्ये. पण प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला मेन केमिकल रिॲक्शन्स, ऑब्झर्वेशन्स, टेस्टचे रिझल्ट्स कसे असतात, ह्या गोष्टींकडे ऑब्झर्व जास्त करायचं आहे तुम्हाला. जसं की तुम्ही केमिस्ट्रीचे वगैरे प्रॅक्टिकल केलं आहे, तुम्हाला त्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन सांगायची
सांगण्याची गरज नाही मला. पण मोनोसॅकराइडबद्दल आपण बघत होतो. दीज आर द कार्बोहायड्रेट कॅनॉट बी हायड्रोलाइज्ड इन टू द सिम्पलर कार्बोहायड्रेट. दे मे बी क्लासिफाईड ॲज अ ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, हेक्सोज ऑर दी हेप्टोज अँड अकॉर्डिंग टू द फंक्शनल ग्रुप इज कॉल्ड एज क्लासिफाईड इंटू द अल्डोजेस अँड किटोजेस. म्हणजे काय की मोनोसॅकराइड याबद्दल बघणार आहोत आपण. फक्त जनरली आज फक्त एक्सपेरिमेंटमध्ये बघायचं आहे आपल्याला, जेणेकरून लक्षात राहावं की कुठला कार्बोहायड्रेट कशामध्ये येतो. त्यामुळं तर मोनोसॅकराइड्समध्ये असे कार्बोहायड्रेट की त्याच्यामध्ये हायड्रोलायसिस होत नाही. ओके, आणि त्याचं म्हणजे सिम्पलर फॉर्ममध्ये सुद्धा होत नाही. मग त्याचं नंतर आणखी त्याचं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू कार्बन ॲटम केलेलं आहे. ट्रायोज, टेट्रोज, पेंटोज, हेक्सोज, हेप्टोज. ओके, दीज आर दी मोनोसॅकराइड्स. ओके, ट्रायोज म्हणजे काय, ॲज अ नेम इंडिकेट ट्रायोज, ट्राय म्हणजे काय की 3 कार्बन ॲटम ज्या मोनोसॅकराइडमध्ये प्रेझेंट आहेत त्याला ट्रायोज म्हणतो. टेट्रोज म्हणजे काय, ज्या कार्बोहायड्रेटमध्ये 4 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत त्याला काय म्हणतो आपण, टेट्रोज म्हणतो. ज्या कार्बोहायड्रेटमध्ये 5 कार्बन ॲटम आहेत त्याला पेंटोज असं म्हणतो. ज्या कार्बोहायड्रेटमध्ये 6 कार्बन ॲटम आहेत त्याला आपण हेक्सोज असं म्हणतो. आणि ज्या कार्बोहायड्रेटमध्ये 7 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे त्याला हेप्टोज असं म्हणतो. म्हणजे अकॉर्डिंग टू द कार्बन ॲटम त्याचं काय केलं, क्लासिफिकेशन केलेलं आहे. आपण थेरीमध्ये सुद्धा बघतोय. ओके, बघणार आहोत. मी तो म्हणजे हाईड करणार नाही, पण तुम्हाला प्रॉपरली समजून सांगेन, कारण ऑलरेडी कार्बोहायड्रेट हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि त्याचं क्लासिफिकेशन तर खूप इम्पॉर्टंट आहे. सो अकॉर्डिंग टू फंक्शनल ग्रुपनंतर त्याचं दुसरं क्लासिफिकेशन कशामध्ये पडतं मोनोसॅकराइडचं, ते म्हणजे अल्डोजिसमध्ये आणि किटोजिसमध्ये. म्हणजे ज्या कार्बोहायड्रेटमध्ये अल्डेहाइड ग्रुप प्रेझेंट आहे त्याला आपण अल्डोजिस म्हणू शकतो, आणि ज्या कार्बोहायड्रेटमध्ये किटोन ग्रुप प्रेझेंट आहे त्याला किटोजिस असं म्हणू शकतो. दिस आर दी मोनोसॅकराइड. डायसॅकराइड म्हणजे काय, पुढे बघूया. डायसॅकराइड म्हणजे काय की 2 मोनोसॅकराइड कंबाईन होतात त्याला काय म्हणतो आपण, डायसॅकराइड असं. मोनोसॅकराइड म्हणजे काय, सिंगल मॉइटी आहे, सिम्पल फॉर्ममधली मॉइटी आहे. डाय म्हणजे काय, 2 कुठले मोनोसॅकराइड जेव्हा कंबाईन होतात तेव्हा डायसॅकराइड तयार होतो. ऑलिगोसॅकराइड म्हणजे काय की ज्या असं कार्बोहायड्रेट की त्यामध्ये काय असतात, 3 ते 10 मोनोसॅकराइड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात इन दी फॉर्म ऑफ चेन. ओके, म्हणजे 3 ते 10 असे मोनोसॅकराइड जॉईन होऊन ऑलिगोसॅकराइड तयार होतो. ओके, कळतंय. मग कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 10 असे 10 मोनोसॅकराइड एकत्र येतात 10पर्यंत, आणि ते ऑलिगोसॅकराइड तयार करतात. त्याला आपण काय म्हणतो, ऑलिगोसॅकराइड्स असं म्हणतो. आणि पॉली म्हणजे काय की मोर. ओके, मोर दॅन 10 किंवा मोर दॅन 1. ओके, पॉलिसॅकराइड्स म्हणजे काय की डिफरंट म्हणजे मेनी ऑफ दी मोनोसॅकराइड कंबाईन टुगेदर टू फॉर्म दी चेन इज कॉल्ड ॲज अ पॉलिसॅकराइड्स. म्हणजे काय की नंबर ऑफ मोनोसॅकराइड कंबाईन होऊन कंडेन्स्ड म्हणजे काय, कंबाईन होऊन एक मोठीच्या मोठी चेन फॉर्म करतात त्याला पॉलिसॅकराइड असं म्हणतो. त्याचं एक्झाम्पल काय आहे तर डेक्स्ट्रीन, स्टार्च, सेल्युलोज. हे आपल्याला स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, त्याचे इम्पॉर्टन्ससुद्धा बघणार आहोत आपण. फक्त जनरल तुम्हाला कुठले क्लासिफिकेशन पडतात हे फक्त माहिती असावं. डायसॅकराइडचे एक्झाम्पल काय, माल्टोज, सुक्रोज, ग्लुकोज, गॅलॅक्टोज. ओके, दीज आर द एक्झाम्पल ऑफ द डायसॅकराइड. मग आता आपल्याला आयडेंटिफिकेशन टेस्टमध्ये म्हणजे काय की आपल्या क्वालिटेटिव्ह टेस्ट म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, आयडेंटिफिकेशन टेस्ट हा खूप महत्त्वाचे आहेत प्रॅक्टिकलसाठी. यासाठीच आपण प्रॅक्टिकल घेतो आहे, रेकॉर्ड करून थोडंफार कळेल तुम्हाला, ॲटलिस्ट 50% तरी कळेल. ओके, त्यामुळे मी घेते. नंतर जेव्हा तुम्ही फिजिकल याल तेव्हा तर आपण रिवाईज करूया एखादं दुसरं. सो फर्स्ट आहे की प्रिलिमिनरी प्रोसिजर्स. म्हणजे आपण आता क्वालिटेटिव्ह टेस्ट बघतोय कार्बोहायड्रेटचे, त्यामध्ये डिफरंट जे काही मोनोसॅकराइड आहे, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड आहे. मग त्या फॉर एक्झाम्पल अननोन कंपाऊंड आहे कार्बोहायड्रेटचा, म्हणजे तुम्हाला माहितीच नाही की हा कुठला कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे कारण आपलं बघतोय आपण की डिफरंट टाईप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स आर प्रेझेंट्स इन नेचर, बट पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट्स दिस विच टाईप ऑफ कार्बोहायड्रेट म्हणजे ऑलिगोसॅकराइड आहे, पॉलिसॅकराइड का मोनोसॅकराइड आहे हे समजण्यासाठी ही तुम्हाला क्वालिटेटिव्ह टेस्ट करावी लागते. म्हणजे कसं की कार्बोहायड्रेट खूप जास्त प्रमाणात आहेत, मग त्या जास्त प्रमाणामधल्या कार्बोहायड्रेटमधला कुठला आहे एक पर्टिक्युलर तो माहिती व्हावा यासाठी आपण क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉलो करतो. ओके, तर प्रिलिमिनरी टेस्टमध्ये किंवा प्रिलिमिनरी प्रोसिजर म्हणजे काय की तुम्हाला सुरुवातीला जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट आयडेंटिफाय करताय. ओके, कारण नंबर ऑफ कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतात त्यापैकी कुठला कार्बोहायड्रेट हा आहे, म्हणजे जसं की माल्टोज आहे, ग्लुकोज आहे, गॅलॅक्टोज आहेत, स्टार्च आहे, सेल्युलोज आहे, त्यापैकी ह्या सगळ्या म्हणजे काय 5-7 म्हणजे फॉर एक्झाम्पल 7-8 कार्बोहायड्रेट्स आहेत. त्या 7-8 कार्बोहायड्रेटमध्ये आपला जो काही कंपाऊंड दिलेला आहे तो कंपाऊंडमध्ये कुठला कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे हे माहिती करण्यासाठी आपल्याला क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉलो करावी लागते आणि त्याची प्रोसिजर आपण बघणार आहे. तर प्रिलिमिनरी म्हणजे काय की सुरुवातीची बेसिक प्रोसिजर काय, कॉमन प्रोसिजर ती
आपण बघणार आहेत. तर त्यासाठी एक सोल्युशन बनवावं लागतं आपल्याला कार्बोहायड्रेटचं. ओके, मग कुठलाही जो काही कंपाऊंड अननोन असेल, जे की आपल्याला माहिती नाही कुठला कंपाऊंड आहे तो कंपाऊंड घ्यायचा आहे. म्हणजे किती प्रमाणात घ्यायचा आहे तर 0.25 ग्राम घ्यायचा आहे. ओके, 1% सोल्युशन बनवायचं, तर आपण ओरिजिनल सोल्युशन असं म्हणतो किंवा OS असं म्हणतो. ओके, तर 0.25 ग्राम कार्बोहायड्रेट घ्यायचा आहे. कुठला पण, जो कुठला अननोन असेल. अननोन म्हणजे काय की जे तुम्हाला माहिती नाही, कारण नेचरमध्ये खूप कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहेत. तर त्या कार्बोहायड्रेटपैकी कुठला कार्बोहायड्रेट आहे ते माहिती नसतं आपल्याला. तर ते माहिती करून घेण्यासाठी ह्या टेस्ट असतात. तर त्यासाठी मग तो जो कुठला कार्बोहायड्रेट आहे तो कार्बोहायड्रेट घ्यायचा आहे 0.25 ग्राम. त्यामध्ये पुन्हा तुम्हाला काय करायचं, 25 ml काय करायचं, डिआयोनाइज्ड वॉटर. ओके, डिआयोनाइज्ड वॉटरसोबत काय करायचं, त्याला डिझॉल्व करायचं आहे. ओके, कळालं? प्रोसिजर कळाली, बेसिक प्रोसिजर. त्याला आपण प्रिलिमिनरी प्रोसिजर असं म्हणतो. त्यामध्ये काय करायचं, 0.25 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट इज मिक्स्ड विथ द 25 ml ऑफ आयोनाइज्ड वॉटर. ओके, डिआयोनाइज्ड वॉटरसोबत त्याला काय करायचं आहे, मिक्स करायचे प्रॉपरली डिझॉल्व होईपर्यंत ते कार्बोहायड्रेट. ओके, त्यालाच आपण त्या सोल्युशनला काय म्हणतो, OS असं म्हणतो. लक्षात ठेवायचं. ओके, ते OS घेऊनच आपल्या पुढच्या प्रोसिजर फॉलो करायच्या आहेत. तर मॉलिश टेस्ट फर्स्ट क्वालिटेटिव्ह टेस्ट आहे, ती म्हणजे मॉलिश टेस्ट आहे. खूप महत्त्वाच्या टेस्ट आहेत, प्लीज फॉलो करा, कारण खूप महत्त्वाचं आहे. प्रोनाऊन्सिएशन पण थोडंसं चेंज होते माझं आज, सो त्याच्यामुळं थोडंसं कन्फ्युजन होईल तुम्हाला, पण इट्स ओके. काय अवघड जात असेल तर विचारा प्रॉपरली, काय प्रॉब्लेम असेल तर. ओके, तर आपण मॉलिश टेस्टबद्दल बघत होतो. मॉलिश टेस्ट ही फर्स्ट टेस्ट आहे, क्वालिटेटिव्ह टेस्ट, आणि ही बेसिक टेस्ट आहे. सगळ्याच कार्बोहायड्रेटसाठी लागू आहे ही. ओके, सगळेच कार्बोहायड्रेट म्हणजे जेवढे काही कार्बोहायड्रेट आहे त्याच्यासाठी हा पॉझिटिव्ह टेस्ट दाखवते. ओके, सो मॉलिश टेस्टमध्ये काय कळेल आपल्याला की प्रोसिजर बघा मॉलिश टेस्टची. टेक ए 2 ml ऑफ कार्बोहायड्रेट सोल्युशन इन द क्लीन अँड ड्राय टेस्ट ट्यूब अँड 2 ड्रॉप ऑफ इथेनॉलिक अल्फा नॅप्थॉल. ओके, तर आपण काय म्हणतो, अल्फा नॅप्थॉलस मॉलिश रिएजंट असं म्हणतो. अँड मिक्स इट प्रॉपरली, देन incline the test tube and add carefully 2 ml of the concentrated sulfuric acid along the side of the test tube so as to form a 2 layers. ओके, ती फर्स्ट प्रोसिजर आहे, फर्स्ट आहे टेस्ट आपली, ती म्हणजे मॉलिश टेस्ट. मी ओरली सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला तितकं समजणार नाही, जेवढं प्रॅक्टिकल केल्यानंतर समजेल तितकं समजणार नाही आहे. पण जेवढं काही समजेल ना तेवढं प्रॉपरली समजून घ्या. काय प्रॉब्लेम असेल तर आपण डबल रिवाईज करूयात, कारण याच्यावरच आपले 6 कार्बोहायड्रेटचे एक्सपेरिमेंट आहेत. ओके, आणि कॉमन आहेत प्रोसिजर, सगळ्यांची कॉमन आहे. सगळ्याचे रिॲक्ट केमिकल जे काय आपण मॉलिश टेस्ट म्हणतोय, बारफोर्ड टेस्ट, सगळ्या टेस्ट कॉमन आहेत, फक्त कंपाऊंड चेंज आहे. ओके, अन कंपाऊंड मग एक वेळेस ग्लुकोज असेल तो कंपाऊंड, दुसऱ्या वेळेस माल्टोज असेल, गॅलॅक्टोज असेल. ओके, दीज आर द कार्बोहायड्रेट्स. ओके, तर तुम्हाला प्रोसिजर सगळी सिमिलर असणार आहे, टेस्ट सगळ्या सिमिलर असणार आहे. त्यामुळं हे रिवाईज तुम्हाला पुढच्या पण एक्सपेरिमेंटमध्ये होणार आहे, फक्त कार्बोहायड्रेटची कॅटेगरी बदलणार आहे. ओके, पण प्रोसिजर सगळ्या सिमिलर असणार आहेत. तर मॉलिश टेस्टमध्ये आपण काय म्हणतोय की 2 ml कार्बोहायड्रेट सोल्युशन, जे की आपण लास्टमध्ये बघितलं कार्बोहायड्रेट सोल्युशन कसं बनवायचं ते, त्याला आपण कार्बोहायड्रेट सोल्युशन किंवा ओरिजिनल सोल्युशन असं म्हणतो. नंतर कार्बोहायड्रेट सोल्युशन घेतल्यानंतर त्यामध्ये काय करायचं, 2 ड्रॉप ऑफ इथेनॉल अल्फा नॅप्थॉल, त्याला आपण मॉलिश रिएजंट असं म्हणतो. त्याला मिक्स करायचं आणि टेस्ट ट्यूब थोडीशी वाकडी करून काय करायचं, 2 ml कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे काय H2SO4 टाकायचं आहे साईडला, कॉर्नरला. कधीही लक्षात ठेवा, H2SO4 टाकताना केअरफुली टाकायचं असतं, कारण आपल्या मॅन्युअलच्या अगोदरच तिथे सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी, इन्स्ट्रक्शन्स, गाईडलाईन्स कुठल्या आहेत ते फॉलो करायचे लॅबमधले. कारण जेव्हा आपण HCl H2SO4 आपण घेतो हाताने तर जळू शकता हात किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतात. तर त्यामुळे तुम्हाला कॅप, मास्क वेअर करायचं. जेव्हा तुम्ही फिजिकली याल तेव्हा तर मी सांगेनच तुम्हाला, पण तुम्हाला माहिती असावं की तुम्हाला कॅप, मास्क, तुम्हाला हँड ग्लोव्ज किंवा तुमचं जे काही साहित्य आहे लॅबोरेटरीचं ते सगळं तुमच्याकडे असलं पाहिजे. एक्सपेरिमेंट करताना ॲप्रन पाहिजे आणि सगळेच म्हणजे A to Z सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे तुम्हाला. आणि सल्फ्युरिक ॲसिड जे स्ट्रॉंग ॲसिड आहे ते ॲसिड घेताना नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ओरिजिनल सोल्युशन घेत आहे, कार्बोहायड्रेट सोल्युशन घेत आहे, त्यानंतर काय टाकतो, अल्फा नॅप्थॉल टाकतो, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड टाकायचं आहे कॉर्नरला. ओके, आपलं टेस्ट ट्यूब जे आहे टेस्ट ट्यूब होल्डरनी थोडीशी वाकडी करायची आणि कॉर्नरला काय करायचं आहे, साईडनी काय मध्ये एकदमच टाकायचं नाही आहे H2SO4 मध्ये सोल्युशनमध्ये, साईडनी थोडं सोडायचं आहे. जेव्हा ते टाकायला आपण ते सल्फ्युरिक ॲसिड त्या सोल्युशनमध्ये, पहिल्या सोल्युशनमध्ये, कुठल्या सोल्युशनमध्ये 2 ml कार्बोहायड्रेट सोल्युशन आणि अल्फा नॅप्थॉल ॲड करून जे मिक्सचर होतं त्यामध्ये
आपला साईड चेनने काय साईड बाय साईड काय करायचं आहे, त्याला सल्फ्युरिक ॲसिड टाकायचं. सल्फ्युरिक ॲसिड टाकल्यानंतर 2 लेअर फॉर्म होतात. ओके, तर ते कसे दिसतात बघा तुम्ही नेक्स्ट स्लाईडमध्ये. ओके, मॉलिश टेस्टमध्ये ते ऑब्झर्वेशन बघायचं. पहिली झाली टेस्ट. ओके, ही झाली टेस्ट आणि हे झालं त्याचं ऑब्झर्वेशन. म्हणजे काय की टेस्ट फॉलो केल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन काय दिसतंय. ओके, टेस्ट कशी दिसते इथं तुम्ही बघताय. टेस्ट बघताय तुम्ही, इथं दिसत असेल तुम्हाला प्रॉपरली. ह्या टेस्टमध्ये काय दिसते तुम्हाला, एक मध्यंतरी लेअर दिसतोय. जसं की आपण सांगितलं की सल्फ्युरिक ॲसिड कॉर्नरला टाकल्यामुळे काय होतं, 2 लेअर फॉर्म होतात. ती खालचा एक लेअर आहे, वरचा एक लेअर, आणि मध्यभागी एक ब्ल्यूइश व्हायलेट व्हायलेट कलरची रिंग तयार होते, सेंट्रल रिंग तयार होते. तशी जर रिंग तयार झाली तर मग आपल्याला काय सिद्ध होतं, तर यामध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे. ओके, मग त्यामधला कुठलाही तो नाही. त्याच्या पुढच्या टेस्ट आहेत आपल्याला बघायच्याच आहेत त्या. पण बेसिकली कुठला पण एखादा कंपाऊंड घेतला तुम्ही, एखादा आपल्या बायोकेमिस्ट्री लॅबमधला, आणि त्याच्या ही जर मॉलिश टेस्ट करून बघितली, तर जर ती फॉलो केली नाही तर लक्षात घ्यायचं की ह्या कार्बोहायड्रेट नाही आहे. आणि जर ती फॉलो झाली किंवा असं जर रिंग दिसली तुम्हाला मॉलिश टेस्टची, तर तुम्हाला लक्षात येतं की जो काय हा कंपाऊंड आहे तो कार्बोहायड्रेट आहे. मग ॲपेरन्स बघा, त्याचं ऑब्झर्वेशन बघा. देन ॲपेरन्स ऑफ दी रेडिश व्हायलेट ऑर द पर्पल कलर्ड रिंग ॲट द जंक्शन ऑफ द 2 लिक्विड इज ऑब्झर्वड इन दी पॉझिटिव्ह मॉलिश टेस्ट. म्हणजे काय की जेव्हा कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतो तेव्हा काय होतं की मॉलिश टेस्टमध्ये अशी व्हायलेट कलरची रिंग मध्यभागी तयार होते. ओके, 2 लिक्विडच्या मध्यभागी जर व्हायलेट कलरची रिंग तयार झाली तर लक्षात ठेवायचं की कार्बोहायड्रेट या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये किंवा पर्टिक्युलर कुठलाही तुम्हाला कंपाऊंड लॅबोरेटरीमध्ये दिला असेल आयडेंटिफिकेशनसाठी, तर त्या कंपाऊंड म्हणजे कसला की एक पावडर दिली असते व्हाईट कलरची असेल. म्हणजे त्या व्हाईट कलरची, मग ती पावडर कशाची आहे, समजा अमायनो ॲसिड आहे, एन्झाईम आहे, का दुसरं काय आहे, का कार्बोहायड्रेट आहे, हे कसं समजेल आपल्याला. जेव्हा आपण ह्या केमिकल रिॲक्शन्स फॉलो करू तेव्हा आपल्याला समजणार आहे की हे काय जे कंपाऊंड दिलेलं आहे, जे काय पावडर दिलेली आहे ती कार्बोहायड्रेट आहे, जर ही फॉलो केली टेस्ट तर, नाहीतर नाही. ओके, फर्स्ट टेस्ट समजली ती म्हणजे मॉलिश टेस्ट. सेकंड आहे इम्पॉर्टंट टेस्ट, ती म्हणजे बेनेडिक्ट टेस्ट. ओके, बेनेडिक्ट टेस्ट कशी फॉलो करायची, त्याचं ऑब्झर्वेशन कसं दिसतं ते पण बघूयात आपण. टेक ए 5 ml ऑफ बेनेडिक्ट रिएजंट. ओके, आपल्या लॅबोरेटरीमध्ये बेनेडिक्ट रिएजंट असतो, तो रिएजंट घ्यायचा. त्याची प्रोसिजर नाही आहे कसं तयार करायची, ती ऑलरेडी मार्केटमध्ये आपल्याला मिळते रेडीमेड. बेनेडिक्ट रिएजंट 5 ml घ्यायचा आहे. तर नंतर ॲड 8 ड्रॉप ऑफ कार्बोहायड्रेट सोल्युशन, जे की आपण ओरिजिनल सोल्युशन बनवलं होतं. 0.25 ग्राम कार्बोहायड्रेट प्लस 25 ml डिआयोनाइज्ड वॉटर बनवून टाकून काय केलं होतं आपण, ओरिजिनल सोल्युशन कार्बोहायड्रेट सोल्युशन बनवलं होतं. तर 5 ml काय करायचं आहे, बेनेडिक्ट रिएजंट घ्यायचं आहे. 8 ड्रॉप आपल्याला काय करायचं, कार्बोहायड्रेट सोल्युशन घ्यायचं आहे. नंतर फ्लेमवर त्याला बॉईल करायचं आहे. फ्लेम म्हणजे काय, जसं की आपण ते बर्नर माहिती आहे तुम्हाला, बर्नर आपण नेहमीच केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल करताना बर्नर असतात, त्या बर्नरवरती टेस्ट ट्यूब वरी धरायची, त्याच्या थोडंसं वरी धरायची ब्ल्यू फ्लेमवर. ओके, ब्ल्यू फ्लेम करायची, त्याला रोटेट करून ब्ल्यू फ्लेम झाल्यानंतर काय करायचं, त्याच्यावर टेस्ट ट्यूब होल्डरने टेस्ट ट्यूब धरायची. हाताने टेस्ट ट्यूब धरायची नसते, गरम होतं, पोळतं किंवा ते पुन्हा सांडतं. पूर्ण काचेची असते ती टेस्ट ट्यूब, त्यामुळं हँडल करताना प्रॉपरली हँडल करायचे. हँड ग्लोव्ज यूज करायचे, रुमाल यूज करायचा किंवा दुसरे कुठले आपण काय म्हणतो त्याला नॅपकिन वगैरे यूज करायचे, जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाहीत. कारण हे खूप स्ट्रॉंग केमिकल असतात, कधी कधी तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा खूप कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळं मग तुम्हाला त्रास होऊ शकतो, वॉमिटिंग वगैरे होऊ शकतं. त्यामुळं कधीही मास्क वापरायचा आहे, मास्क कॅप यूज करायची प्रॅक्टिकल करत असताना. सो तुम्ही म्हणाल की मॅडम अगोदरच सांगतायत, आम्ही फिजिकली आलो पण नाही तिथे, तर तुम्ही जेव्हा पण याल पण तुम्हाला हे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं महत्त्वाचे आहे, त्यासाठी मी सांगते. सो बेनेडिक्ट रिएजंटमध्ये आपण काय म्हणतोय की 5 ml आपला बेनेडिक्ट रिएजंट टाकायचं आहे, 8 ड्रॉपला कार्बोहायड्रेट सोल्युशन टाकायचं आहे. नंतर आपल्या फ्लेमवर बॉईल करायचं आहे 2 मिनटासाठी. ओके, 2 मिनटासाठी आपण बॉईल करणार आहेत. आणि नंतर ते सोल्युशन कसा करायचं दिसेल, लेट इट डाऊन. म्हणजे काय की जर टेस्ट पॉझिटिव्ह असेल, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जर कार्बोहायड्रेट प्रेझेंट असेल तर ही टेस्ट दाखवेल कशी, ऑरेंज कलर दिसेल, रेडिश ऑरेंज कलर दिसेल तुम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये. जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर, म्हणजे त्या पर्टिक्युलर कंपाऊंड जर कार्बोहायड्रेट असेल तर तुम्हाला ही टेस्ट काय दिसेल, पॉझिटिव्ह दिसेल. निगेटिव्ह असेल म्हणजे काय, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जर प्रेझेंट नसला तर ही अशी दिसेल निळ्या कलरची. जर त्या ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये जर कार्बोहायड्रेट प्रेझेंट असला, म्हणजे आपल्या कार्बोहायड्रेट सोल्युशनमध्ये जर कार्बोहायड्रेट प्रेझेंट असला तर मग ही अशीच आपल्याला टेस्ट ट्यूब दिसणार आहे. समजतंय. जर टेस्ट पॉझिटिव्ह आले तर असा कलर दिसणार आहे, टेस्ट निगेटिव्ह आले तर असा कलर दिसणार आहे. ज्यांना थोडंसं कन्फ्युजन होतं आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण कळत नाही, काय म्हणतायत मॅडम काय कळत नाही, तशा पद्धतीने 3-4 वेळेस व्हिडिओ पहा, नंतर मला विचारा. कारण सगळ्याचीच खूप म्हणजे इतकं फास्ट समजेल असं काही नाही, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते. त्यामुळं
कमी समजण्यापेक्षा, स्वतःला कमी समजण्यापेक्षा विचारा, त्याचं डिस्कशन करा किंवा ऑनलाईन पाहू शकता व्हिडिओज, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. याबद्दल डेमो पण घेऊयात आपण, फक्त केमिकल वगैरे अरेंज करण्यासाठी लॅब वगैरे आपल्याला ऑलरेडी सगळं केमिकल्स वगैरे आहेत, फक्त डेमो घ्यायचा आहे. तर डेमो घेताना पण तुम्हाला प्रॉपरली समजेल. ओके, नेक्स्ट आहे ऑब्झर्वेशन बेनेडिक्ट रिएजंटचं. द बेनेडिक्ट टेस्ट इज अ सेमी क्वांटिटेटिव्ह टेस्ट. द कलर फॉर्म्युला डिपेंड अपॉन देअर अमाऊंट ऑफ रिड्युसिंग शुगर प्रेझेंट इन दिस मिक्सचर. म्हणजे काय की रिड्युसिंग शुगर, नॉन रिड्युसिंग शुगर, रिड्युसिंग शुगर हे आपण आपल्या चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, हे काही मी बघितलंच नाही, मला माहीतच नाही, असं करायचं नाही आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही, हायपर व्हायचं नाही. वेळच्या वेळेला त्या गोष्टी होत राहतात स्टेप बाय स्टेप. फक्त तुम्ही अभ्यास करा, थोडंसं पेशन्सनी फॉलो करा त्या सगळ्याच गोष्टी. तर मग डिपेंडिंग अपॉन नॉन रिड्युसिंग शुगर, म्हणजे जर रिड्युसिंग शुगर प्रेझेंट असली तुमच्या, रिड्युसिंग कार्बोहायड्रेट किंवा रिड्युसिंग कार्बोहायड्रेटला आपण शुगरसुद्धा म्हणू शकतो. समजते तुम्हाला? कार्बोहायड्रेटला शुगरसुद्धा म्हणू शकतो आपण. जर तुमच्या कंपाऊंडमध्ये रिड्युसिंग शुगर असेल, पर्टिक्युलर एखाद्या पावडरमध्ये जर रिड्युसिंग शुगर असेल आणि तुम्ही जर ही टेस्ट फॉलो केली किंवा ही परफॉर्म केली आणि जर तुम्हाला असं ब्रिक ऑरेंज कलर, ब्रिक येलो कलर प्रेझेंट दिसला, तर लक्षात येतं की आपल्याला ही टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि यामध्ये रिड्युसिंग शुगर प्रेझेंट आहे, म्हणजे रिड्युसिंग कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे. ओके, समजलं आहे? थर्ड टेस्ट आहे ती म्हणजे बारफोर्ड टेस्ट. ओके, बारफोर्ड टेस्टमध्ये काय होणार आहे आपल्याला? बारफोर्ड टेस्ट ही एक तिसरी टेस्ट आहे, क्वालिटेटिव्ह टेस्ट. ओके, त्यामध्ये काय कशी प्रोसिजर आहे ते बघा. 2 ml of Barford reagent, add a 2 ml of carbohydrate solution, keep the test tube in the boil water bath for a 3 minute, cool under the running water and overheating should be avoided. म्हणजे काय तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 ml बारफोर्ड रिएजंट घ्यायचं आहे, 2 ml कार्बोहायड्रेट सोल्युशन घ्यायचं आहे. बारफोर्ड रिएजंट ऑलरेडी आपल्या लॅबोरेटरीमध्ये अवेलेबल असतो, समजतं आहे. 2 ml बारफोर्ड रिएजंट घ्यायचं आहे, 2 ml कार्बोहायड्रेट सोल्युशन घ्यायचं आहे. देन दिस टेस्ट ट्यूब, कीप द टेस्ट ट्यूब इन बॉइलिंग वॉटर बाथ. म्हणजे काय की फर्स्ट आपण दुसऱ्या टेस्टमध्ये काय बघितलं होतं, दुसऱ्या टेस्टमध्ये आपल्याला इथं फ्लेमवर ठेवायचं होतं की म्हणजे फ्लेमवर धरायची होती टेस्ट ट्यूब. पण आपल्या या टेस्टमध्ये म्हणजे बारफोर्ड टेस्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जी टेस्ट ट्यूब आहे ती वॉटर बाथमध्ये ठेवायची. वॉटर बाथ एक ॲपॅरेटस आहे. ओके, ॲपॅरेटसबद्दलचं इंट्रोडक्शन वगैरे होईल तुम्हाला जेव्हा तुम्ही फर्स्ट एकदा लॅबोरेटरीमध्ये याल फिजिकली, तेव्हा सगळ्या गोष्टी समजून सांगते. फक्त वॉटर बाथ म्हणजे काही जर असं थोडंसं कढईसारखं असतं, त्यामध्ये पाणी टाकतात आणि पाणी टाकून त्या पाण्यामध्ये ती टेस्ट ट्यूब ठेवायची, म्हणजे स्टीम करायची. ओके, ऑल ओव्हर स्टीम करायची. बॉइलिंग वॉटरमध्ये टेस्ट ट्यूब 3 मिनिट ठेवायची. ओके, समजते. 2 ml बारफोर्ड रिएजंट टाकायचं, 2 ml कार्बोहायड्रेट सोल्युशन टाकायचं आणि ती टेस्ट ट्यूब पुन्हा वॉटर बाथमध्ये असं म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये ठेवायची 3 मिनिटासाठी आणि कूल अंडर दी रनिंग वॉटर. म्हणजे काय, ती काढायची नंतर 3 मिनिटांनंतर बाहेर काढायची आणि जे गार पाणी असेल त्या गार पाण्याने बाहेरून, म्हणजे टेस्ट ट्यूबच्या मध्ये नाही पाणी टाकायचं आहे, टेस्ट ट्यूबच्या बाहेर जे काचेचं असतं ते टेस्ट ट्यूबच्या बाहेर आपलं पाणी त्याच्यात कडेने हे करायचं, जेणेकरून तर कलर काय होईल, म्हणजे ते टेस्ट ट्यूब गार पण होईल ॲज वेल त्याचा कलर पण बाहेर येईल. ओके, तर ऑल ओव्हर हिटिंग शुड बी अवॉइड. म्हणजे काय, ओव्हर हिटिंग जर झाली जास्तीत जास्त, म्हणजे तुम्हाला 3 मिनिट ठेवायला सांगते, जास्तीत जास्त 5 मिनिट ठेवलं तर चालेल, पण 5 मिनिटापेक्षा जास्त ठेवलं तर त्याच्यामध्ये कलर चेंजेस होऊ शकतात किंवा तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकत नाही. सो तुम्हाला इथं कलर दिसतोय. द स्कॅन्डी ब्रिक रेड प्रेसिपिटेशन ऑब्झर्व इन दी पॉझिटिव्ह रिॲक्शन. म्हणजे काय की या रिॲक्शनमध्ये जी खालच्या साईडला म्हणजे बॉटम साईडला काय दिसतंय, तर रेड कलरचं प्रेसिपिटेशन म्हणजे काय, कसा रेड कलरचा छोटा गोळा तयार झाल्यासारखा दिसतो. म्हणजे काय की तुमची टेस्ट काय आली, पॉझिटिव्ह आली. ओके, समजते तुम्हाला? बारफोर्ड टेस्ट ही पॉझिटिव्ह आली म्हणजे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे हे समजतं. ओके, आणि जर इथं ब्रिक रेड कलर आला नाही खालच्या साईडला, जर ब्रिक रेड कलर प्रेसिपिटेशन जर आलं नाही तर समजायचं की याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट नाही, आणि जर आलं तर समजायचं की कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे. समजते टेस्ट? फोर्थ टेस्ट आहे ती म्हणजे सेलिव्हानॉफ टेस्ट. तुम्हाला स्कॅन करून PDF पण पाठवते, कारण सगळ्याच गोष्टी ओरली समजतील असं नाही. कारण सगळं मला पण बोलताना अर्धा तास 1-1 तास बोलताना थोडा त्रास होतो, कन्फ्युजन होतं, म्हणजे थोडंसं टंग वेगळंच काहीतरी बोलायचं असतं, काहीतरी वेगळंच बोलून जाते कधी कधी थोडंसं बोलता. तर तुम्ही ते पण अंडरस्टँड केलं तर चांगलं राहील. मॅडम सगळ्याच गोष्टी हँडल नाहीच करू शकत. ओके, आपण एबल असतो तितके, पण थोडंसं अंडरस्टँड करून घ्या. कधी लेक्चरमध्ये काही गोष्टी घडतात, म्हणजे मध्ये फोन येतो कुणाचा तरी, मग कुणाचा तरी मेसेज येतो, तर थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे. त्याबद्दल गॉसिपिंग नको आहे. ओके, कारण ऑनलाईन घेतो आहे हेच खूप मोठी रिस्क आहे. ऑनलाईनमध्ये खूप त्रास होतो, नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम असतो. ओके, तर जेवढं शिकवलं आहे ना तेवढं चांगल्या प्रकारे जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही त्याबद्दल सॅटिस्फाय राहू. ओके.
सो सेलिव्हनॉफ टेस्ट ही एक टेस्ट आहे कार्बोहायड्रेट आयडेंटिफिकेशन टेस्ट. आतापर्यंत कुठल्या टेस्ट बघितल्या? मॉलिश टेस्ट बघितली, नंतर कुठली बघितली? बारफोर्ड टेस्ट बघितली, नंतर बघतोय आपण सेलिव्हनॉफ टेस्ट. ओके, सेलिव्हनॉफ टेस्टची प्रोसिजर बघूयात आपण. ओके, सेलिव्हनॉफ टेस्ट. 3 ml ऑफ सेलिव्हनॉफ रिएजंट ॲड 1 ml ऑफ फ्रुक्टोज. ओके, 1 ml ऑफ फ्रुक्टोज म्हणजे ही टेस्ट फ्रुक्टोजसाठी काय आहे? पॉझिटिव्ह आहे. समजतंय तुम्हाला? फ्रुक्टोज म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? जे कीटन ग्रुप प्रेझेंट असतात त्याला फ्रुक्टोज आणि सुक्रोज. ओके, अशा 2 कार्बोहायड्रेटसाठी ही टेस्ट पॉझिटिव्ह दिसते. जर त्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये जर फ्रुक्टोज नसेल किंवा सुक्रोज नसेल तर ही टेस्ट निगेटिव्ह येते. आणि जर एक पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये पर्टिक्युलर कार्बोहायड्रेटमध्ये जर फ्रुक्टोज असेल, सुक्रोज असेल तर ही टेस्ट पॉझिटिव्ह दिसते. पॉझिटिव्ह म्हणजे काय की असा कलर दिसतो तिथे दाखवला येते. ओके, तर 3 ml सेलिव्हनॉफ रिएजंट घ्यायचा आहे, 1 ml फ्रुक्टोज किंवा सुक्रोज हे दोन्ही कार्बोहायड्रेटपैकी कार्बोहायड्रेट घ्यायचा आहे. जर अन्न नसेल तर पावडर घ्यायची. ओके, बॉईल फॉर 30 मिनिट ओनली अँड कूल द सोल्युशन. ओके, जर तुम्हाला असा कलर दिसला, ओके, सेलिव्हनॉफ टेस्ट 3 ml सेलिव्हनॉफ रिएजंट 1 ml शुगर सोल्युशन म्हणजे काय की कार्बोहायड्रेट सोल्युशन 1 ml घ्यायचं. तर चुकलं, इथं फ्रुक्टोज नाही टाकायला पाहिजे होतं, इथं कार्बोहायड्रेट सोल्युशन टाकायचं होतं. ओके सर, इथं लक्षात घ्या, इथं 1 ml कार्बोहायड्रेट सोल्युशन टाकायचं. त्याला थोडंसं हीट करायचं आहे, बॉईल करायचं 30 मिनिटसाठी आणि कूल करायचं. जर तुम्हाला रेडिश कलर रेड प्रेसिपिटेशन दिसत असेल, रेडिश कलरचं, रेडिश ब्राऊन कलरचं पार्टिसिपेशन दिसत असेल तर कीटोन लाईक अ फ्रुक्टोज अँड सुक्रोज इज द प्रेझेंट. ओके, म्हणजे त्यावरून कळतं की आपल्याला यामध्ये फ्रुक्टोज आणि सुक्रोज नावाचा कार्बोहायड्रेट यामध्ये प्रेझेंट आहे. जर तुमच्या दिलेल्या पावडर अननोन कंपाऊंडमध्ये जर फ्रुक्टोज आणि सुक्रोज नसेल तर ही टेस्ट निगेटिव्ह दिसते, म्हणजे अशी प्लेन दिसते, काहीच दिसत नाही, फरकच पडत नाही त्या टेस्टला. पण जर त्यामध्ये जर फ्रुक्टोज आणि सुक्रोज असेल सेलिव्हनॉफ टेस्टमध्ये तर असा कलर दिसणार आहे. समजतंय तुम्हाला? थोडंसं कन्फ्युजिंग आहे. उद्या आणखी तेच रिवाईज करूया आपण प्रॉपरली. पुढची टेस्ट आणि इम्पॉर्टंट टेस्ट आहे ती म्हणजे ओसॅझोन टेस्ट. ओके, ओसॅझोन टेस्ट ही खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि तुमच्या MSBTच्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा ही विचारली जाऊ शकते. ओके, त्या अगोदर आपण टेस्ट बघणार आहे ती म्हणजे टॉमर्स टेस्ट. ओके, टॉमर्स टेस्ट पण आहे तुम्हाला कार्बोहायड्रेटमध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये दिलेली आहे मॅन्युअलमध्ये. टॉमर्स टेस्ट, फिलिंग टेस्ट. ओके, सो टॉमर्स टेस्टमध्ये काय करायचं? 2 ml टॉमर्स रिएजंट घ्यायचं, 3 ml शुगर सोल्युशन घ्यायचं आणि 2 ml 2 मिनिटासाठी कूल ठेवायचं, म्हणजे बॉईल करून कूल करायचं. येलो कलरचं पार्टिसिपेशन दिसतं तर रिड्युसिंग शुगर प्रेझेंट आहे हे समजतं. ओके, टॉमर्स टेस्ट, फिलिंग टेस्ट ही तुमच्या मॅन्युअलमध्ये दिलेली आहे, तुम्हाला स्कॅन करून पण PDF पाठवते मी. ओसॅझोन टेस्ट बघतोय आपण. तर सोल्युशन ऑफ रिड्युसिंग शुगर वेन हिटेड विथ द फिनिल हायड्रायझिन हायड्रोक्लोराईड कॅरेक्टरिस्टिक्स येलो क्रिस्टलाइन कंपाऊंड इज कॉल्ड ॲज ओसॅझोन इज फॉर्म्ड. म्हणजे काय? ओसॅझोन नावाची टेस्ट आहे. रिड्युसिंग शुगर, फक्त रिड्युसिंग शुगरसाठी आहे, नॉन रिड्युसिंग शुगरसाठी नाही, फक्त रिड्युसिंग शुगरसाठी आहे. ती कशी परफॉर्म करायची? तर त्याची प्रोसिजर दिलेली आहे. ॲड 10 ड्रॉप ऑफ ग्लायसिल ॲसिटिक ॲसिड अँड 5 ml ऑफ शुगर सोल्युशन. Then add a knife point of the phenyl hydrazine hydrochloride and double amount of the sodium acetate crystals. Mix and warm little to see the solids are dissolved. म्हणजे काय? 10 ड्रॉप ग्लायसिल ॲसिटिक ॲसिड टाकायचे, 5 ml शुगर सोल्युशन म्हणजे काय? कार्बोहायड्रेट. शुगर सोल्युशनलाच कार्बोहायड्रेट सोल्युशन असं म्हणतो आपण. ते टेस्ट ट्यूबमध्ये टाकायचं आहे. देन ॲड अ क्निफ पॉईंट म्हणजे काय? एकदम छोट्याशा एकदम कमी ग्राममध्ये किंवा कमी मिलीग्राममध्येच फिनिल हायड्रोजन हायड्रोक्लोराईड टाकायचं त्यामध्ये. आणि डबल क्वांटिटी म्हणजे काय? फिनिल हायड्रोजनच्या डबल क्वांटिटीमध्ये सोडियम ॲसिटेट क्रिस्टल टाकायचं आणि मिक्स करायचं, वॉर्म करायचं आणि त्यानंतर बघायचं की सॉलिड पर्टिक्युलर डिझॉल्व झालं आहे का नाही. डिझॉल्व झाल्यानंतर पुढचं पॉईंट येतं फिल्टर करणं. ओके, डिझॉल्व झाल्यानंतर ते जे काही सोल्युशन आहे ते फिल्टर करायचे टेस्ट ट्यूब आणि ते अनदर ते काही सोल्युशन आहे, फिल्टर द सोल्युशन इन अनदर टेस्ट ट्यूब अँड द कीप द फिल्टर्ड इन द बॉईल वॉटर बाथ फॉर द 20 मिनिट. म्हणजे जे नंतर ते फिल्ट्रेशन करून जे खालचं येईल फिल्ट्रेट तो 20 मिनिटसाठी वॉर्म करायचा आहे. अलाउ द ट्यूब टू कूल स्लोली इन द वॉटर विदाउट कूलिंग इन द hurriedly अंडर द टॅप अँड हॅव वॉटर क्रिस्टल्स. म्हणजे काय? जर तुम्ही चांगलं कूलिंग केलं आफ्टर बाथ म्हणजे काय की जर तुम्ही वॉटर बाथमध्ये बॉईल केले त्यानंतर कूल करायचे, कूल मग तुम्ही आईसमध्ये वगैरे आईस बाथमध्ये वगैरे कूल करू शकता. कूल केल्यानंतर तुम्हाला क्रिस्टल्स दिसतील आणि त्या क्रिस्टल ते मायक्रोस्कोपमध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायचे ते क्रिस्टल. मग ते ऑब्झर्व झालेले क्रिस्टल कसे असतील बघा तुम्ही. जर ते क्रिस्टल असे निडल शेपड असतील, निडल शेपड म्हणजे काय की अशा सुईसारखे जर ते क्रिस्टल दिसत असेल तुम्हाला मायक्रोस्कोपमध्ये तर लक्षात घ्यायचं की जर निडल शेपड ग्लुकोसॅझोन
क्रिस्टल्स आर व्ह्यूड अंडर द जर क्रिस्टल जे जर हे निडल शेप्ड असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ग्लुकोज ह्या झोन. म्हणजे काय की त्यामध्ये ग्लुकोज प्रेझेंट होता म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ग्लुकोज ह्या झोन. जर पर्टिक्युलर दिलेल्या पावडरमध्ये जर ग्लुकोज प्रेझेंट असला आणि तो तुम्ही जर ओसेझोन टेस्ट परफॉर्म केली तर ओसेझोन टेस्ट कशी आली पाहिजे, ग्लुकोजची. तर अशा निडल शेप्ड ग्लुकोज क्रिस्टल असले पाहिजे. जर निडल शेप्ड क्रिस्टल असले तर समजायचं की त्यामध्ये ग्लुकोज प्रेझेंट आहे, ग्लुकोज नावाचा कार्बोहायड्रेट प्रेझेंट आहे. जर ते क्रिस्टल जर असे रोम्बिक म्हणजे काय की असे क्रिस्टलसारखे दिसत असेल, क्रिस्टल म्हणजे काय, स्टारसारखे जर दिसत असेल, स्टार म्हणजे कळते ना तुम्हाला, चांदणीसारखे जर दिसत असेल ते क्रिस्टल मायक्रोस्कोपमध्ये, तर त्यामध्ये काय असू शकतात, गॅलॅक्टोसोझोम. ओके, म्हणजे काय की गॅलॅक्टोज जर प्रेझेंट असला तर त्याची ऑक्सिजन टेस्ट कशी दिसते, स्टार शेप्ड दिसते. ओके, ग्लुकोज असेल तर निडल शेप्ड, गॅलॅक्टोज असेल तर स्टार शेप्ड. ओके, त्याला रोम्बिक असं म्हणतो. आणि जर ती जर ह्यूज हॉग शेप्ड क्रिस्टल्स लॅक्टोज व्ह्यूड अंडर द मायक्रोस्कोप, म्हणजे काय की असे एकदम जास्तीत जास्त असे काय दिसत आहे तिथे, पफ म्हणजे काय की असे असं काही कशाच तरी कापसाचा बुचका किंवा असा मोठासा काहीतरी गोळा असल्यासारखा दिसतो. ओके, तसं जर मायक्रोस्कोपमध्ये दिसत असेल तर तिथं काय प्रेझेंट असेल, लॅक्टोज प्रेझेंट असेल. ओके, आणि लास्ट आहे ती म्हणजे माल्टोसेझोन. म्हणजे जर आपल्या कंपाऊंड जर माल्टोज प्रेझेंट असेल, माल्टोज नावाचं जर कंपाऊंड अननोन कंपाऊंड जर असेल त्याची ओसेझोन टेस्ट अशा शेपची येते. ओके, त्याला आपण सनफ्लावर टेस्ट असं पण, सनफ्लावर शेपड पण म्हणू शकतो. ओके, सनफ्लावर असेल तर माल्टोज, ओके, पफ शेपड असेल तर लॅक्टोज, देन क्रिस्टल शेपड असेल तर काय असतो, गॅलॅक्टोसोझोम, निडल शेपड असेल तर ग्लुकोज. अशी ओसेझोन टेस्ट होत असते. काही समजलं नाही तर डबल रिवाईज करूयात आपण. थोडंसं आज फर्स्ट होतं तर थोडं 50% समजेल, थोडंसं राहील, पण प्रॉपरली समजून घ्या. आणखी आपण याबद्दल रिवाईज करूयात. नेक्स्ट जे काय प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन जे म्हणजे कोणाचे कसे ऑब्झर्वेशन येतात याबद्दल डिस्कशन करूयात. ओके.